देश एका बाजूला इंधन संकट आणि वाढत्या महागाईशी लढतोय. खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सार्वजनिक पैशांची उधळपट्टी थांबवण्यासाठी आणि इंधन बचतीसाठी कळकळीचं आवाहन करतायत. पण दुसरीकडे महाराष्ट्रातील ऊर्जेचा कणा असलेल्या महापारेषण कंपनीत मात्र पंतप्रधानांच्या आव्हानाला थेट केराची टोपली दाखवली जातीये. महापारेषणच्या वाशी परिमंडळात भाडेतत्वावरील वाहनांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी आणि एका मोठा संशयास्पद घोळ सुरू असल्याचे समोर येत आहे. काय आहे हा संपूर्ण वाहन घोळ? पाहूयात आमचा हा खळबळजनक स्पेशल रिपोर्ट. महापारेषणचं वाशी परिमंडळ अंतर्गत येणारी विविध उपकेंद्रे, लाईन विभाग आणि देखभाल दुरुस्ती विभाग. सध्या हे संपूर्ण परिमंडळ एका वेगळ्याच कारणाने संशयाच्या भोवऱ्यात सापडलंय. निमित्त आहे या विभागांसाठी भाडेतत्वावर घेण्यात आलेली वाहने. सूत्रांनी दिलेल्या खळबळजनक माहितीनुसार वाशी परिमंडळातील अनेक कार्यालयांमध्ये वाहन एजन्सींमार्फत वाहने उपलब्ध असल्याचं चक्क कागदोपत्री दाखवलं जातंय. पण धक्कादायक बाब म्हणजे ही वाहने संबंधित एजन्सीच्या मालकीची नसून ती महापारेषणच्याच काही बड्या अधिकाऱ्यांशी संबंधित किंवा त्यांच्या जवळच्या लोकांची असल्याचा दाट संशय आहे. चक्क अधिकाऱ्यांच्याच फायद्यासाठी हा भाडेतत्वाचा खेळ सुरू आहे का, अशी शंका आता उपस्थित केली जातीये. कागदावर वाहने, प्रत्यक्षात गायब. प्रति महिना एका वाहनासाठी 45,000 ते 50,000 रुपये जनतेच्या पैशातून भाडं दिलं जात आहे. मग या वाहनांचा प्रत्यक्ष वापर किती होतो? काही ठिकाणी वाहने फक्त कागदावरच धावत आहेत आणि प्रत्यक्षात मात्र गायब आहेत का? आरोप एवढ्यावरच थांबत नाहीत. महापारेषणच्या कारभाराचा अजब गजब नमुना बघा. चर्चा अशी आहे की उपकेंद्रांसाठी सबस्टेशनचं मटेरियल आणि अवजड सामान आणायचं आहे असं सांगून चक्क एर्टिगा आणि स्विफ्ट डिझायरसारख्या लक्झरी गाड्या भाड्यानं घेतल्या गेल्यात. सामान वाहून नेण्यासाठी लक्झरी गाड्यांचा वापर करून प्रशासनाचं आर्थिक नुकसान नेमकं कोणाच्या फायद्यासाठी केलं जातंय? हा खरा प्रश्न आहे. पंतप्रधानांचे आवाहन विरुद्ध महापारेषणचा कारभार. पंतप्रधान नरेंद्र मोदी, इंधन बचत करा, सार्वजनिक खर्चात काटकसर करा, अनावश्यक वाहनांचा वापर थांबवा. महापारेषण वाशी परिमंडळ. पंतप्रधानांच्या आव्हानाला 1 महिना उलटला तरी खर्चात कोणतीही बचत नाही. उलट लक्झरी गाड्यांची उधळपट्टी सुरूच. या संपूर्ण प्रकरणात पारदर्शकता आणण्यासाठी आणि सार्वजनिक निधीची उधळपट्टी थांबवण्यासाठी वाशी परिमंडळातील वाहन व्यवस्थेची स्वतंत्र दक्षता चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. जेव्हा आम्ही या भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत महापारेषणच्या पारेषण विभागाचे अधिकारी भागवत यांना कॅमेऱ्यासमोर जाब विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास चक्क नकार दिला. मात्र कॅमेरा बंद असताना त्यांनी जे मान्य केलं ते थक्क करणारं आहे. भागवत म्हणतात, आम्ही काही वाहने कमी करू शकतो पण सगळी वाहने मात्र कमी करता येणार नाहीत. भागवत यांच्या या ऑफ कॅमेरा कबुलीनं एक गोष्ट मात्र सूर्यप्रकाशा इतकी स्पष्ट केली आहे की महापारेषणमध्ये अनावश्यक वाहनांचा सुळसुळाट आहे आणि तिथे कपात व बचतीला वाव आहे. देशावर एकीकडे पेट्रोल, डिझेल आणि गॅसचं संकट घोंगावत असताना पंतप्रधानांच्या देशहिताच्या आव्हानाला महापारेषणच्या वाशी परिमंडळाने थेट केराची टोपली दाखवली आहे. हेच यातून सिद्ध होत आहे. जनतेच्या करातून जमा झालेला पैसा असा लक्झरी गाड्यांच्या आणि वाहन भाड्याच्या नावाखाली उधळण्याचा अधिकार महापारेषणच्या अधिकाऱ्यांना कोणी दिला? या संपूर्ण वाशी परिमंडळातील वाहन व्यवस्थेचं सखोल ऑडिट कधी होणार आणि दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई कधी होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. ब्युरो इनपुट, EW नेटवर्क.